ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगी राजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्नि शमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभरावधूताय नमः, ओम माया मुक्तावधूताय नमः, ओम माया युक्तावधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 38 श्री गणेशाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी जी कृपेसी म्हणोनी चरणी लागला। आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा प्रताप वर्णुनी श्री गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारकासी जो जो मज तू पुससी संतोष होतो मानसी श्री गुरुचरित्र आठविता तुझ करिता आम्हासी लाभ जाहला परियेसी आठविली कथा सुरसी विचित्र एक झाले असे चरित्र मागे सांगितले जे भक्ताने द्रव्य आणले स्वामींनी ते नाही अंगीकारिले समाराधना करा म्हणती नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी न होय आराणूक ऐसा दिवस एक नाही ऐसे असता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेसी असे काश्यप गोत्र त्यासी नाम तयाचे भास्कर अति क्षीण तो ब्राह्मण आला दर्शना म्हणून साष्टांग नमस्कार करून भक्तिपूर्वक विनविले ते दिवशी भक्तजन करीत होते समाराधन उठविती तया ब्राह्मणा भोजन करा म्हणोनी संकल्प करोनी तो ब्राह्मण गुरु भिक्षा करीन आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गा पुरते देख स्वल्प होते तंदूळ कणिक वरकड त्या प्रमाणिक असे सोपस्कार त्या पासी सर्व असे वस्त्री बांधिले नेऊनी मठात ठेविले भक्ते आपणासी बोलाविले म्हणोनी गेला भोजनासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गाठोडी ठेविली आपुल्या उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसे तयासी भक्त येती समाराधनेसी आराणुक होय तयासी नित्य जेवी समाराधनी समस्त लोक त्यासी हस्ती पहा हो समाराधनेची आयती घेऊनी आला अतिभक्ती आपण जेवी समाराधनी एकासी न होय पुरते अन्न श्री गुरु शिष्य बहुत जाण काय करील हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो लाजन वाटे तया कैसी समाराधना म्हणावयासी विनोद करिता ती ब्राह्मणासी तू आजी करी माधू करी नाना प्रकारे त्या ब्राह्मणासी विनोद करीती परियेसी मात्र मासत्रय ऐशी या विधीसी क्रमिले तेथे ब्राह्मणे नित्य होतसे समाराधन त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी उशेशी घेऊन निद्रा करी प्रतिदिवशी मासत्रय क्रमिलियावरी समस्त मिळोनी द्विजवरी परिहास करिता परोपरी श्री गुरुमूर्तीने ऐकले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी श्री गुरु म्हणती कृपा सिंधू ऐकोनिया श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजासी झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला आयतीसी आणिले द्वय शेर घृता शाखा दोन्ही त्या पुरत्या स्नान करूनी शुचिर्भूता स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळून आले श्री गुरु जवळी म्हणती आमुची आली पाळी याव नाळ अन्न घरी नित्य होतसे समाराधना आम्ही जेवितो मिष्ठान्न कैचा आला ब्राह्मण आजी समाराधना राहिला श्री गुरु म्हणती तयासी नका जाऊ आपुल्या घरासी शीघ्र जावे स्नानासी
येथेची जेवा तुम्ही आज. ब्राह्मण मनी विचारिती मठी असे सामग्री आयती. स्वयंपाक आता करविती आम्हा निरोपिती याची गुणे. समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती ब्राह्मणासी. शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण पार सांगितले. स्वयंपाक झाला तत्क्षण सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण. श्री गुरु निरोपिता ती जाय धावून. ब्राह्मण समस्त पाचारी. ब्राह्मण गेले गंगेसी पाचारी तसे ब्राह्मण तयासी. स्वामी बोलाविती तुम्हासी शीघ्र यावे म्हणोनिया. ब्राह्मण म्हणती विप्रासी स्वयंपाक करावया होय निशी. तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करी गा जाय वेगी. ऐसे ऐकोनी ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण. म्हणे न येती ब्राह्मण रात्री आपण जेऊ म्हणती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नेम असे आम्हासी. सहपंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी. ब्राह्मणासहित आम्हासी जेऊ वाढी गा परियेसी. जरी तू अंगीकार न करीसी न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याल मजसी. तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणासहित जेऊ घालीन. ब्राह्मण मनी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी. न कळे बोले कवणे परी आपुले वाक्य सत्य करतील. मग काय करीतो ब्राह्मण विनवीत असे कर जोडून. मजन येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु आणिक शिष्यांसी निरोपिती. जावे वेगेसी बोलावुनी आणावे ब्राह्मणांसी भोजन करा म्हणोनिया. शिष्य गेले धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित. स्नाने करोनी आले त्वरित श्री गुरु मठा जवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी. जेवा आज सहकुटुंबेसी. ब्राह्मण करीतो समाराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी. उभा होता ब्राह्मण जवळी तयासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणासी विनंती करा तुम्ही ऐसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो समाराधन. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण. द्विज म्हणती हासोन काय जेवा म्हणतोसी आम्हा. आम्हा इतुकिया ब्राह्मणासी एक एक शीत न ये वाट्यासी. आमंत्रण सांगावया न लाजसी विनंती करीतोसी ब्राह्मणा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करावी गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बरवे बरवे म्हणती सर्व पत्रावळी करीती. श्री ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती. करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती. बरवी केली मंगल आरती. तेणे श्री गुरु संतोषती. ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाका आणून आपुल्या जवळी ठेवी म्हणती. तये वेळी आणोनिया तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी. झाकोनी ठेवी आम्हा पासी देती वस्त्र तया जवळी. झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तये वेळी. मग म्हणती ब्राह्मणासी उघडू नको अन्नासी. काढूनी नेऊनी समस्तांसी वाढी वेगी अन्नाते. तूप घालिती घटात ओतुनी घेऊन आणि कात वाढी वेगी. ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. ठाव घातले समस्तांसी वाढीत असे परियेसी. लोक पाहाती कौतुकासी महदाश्चर्य म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढा उठा त्वरेसी. आणिक उठिले बहुतेसी वाढू लागले तये वेळी. भरोनी नेती जितुके अन्न पुनः मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी. जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसत असे. जे जे मागती ते वाढा म्हणत. परिपूर्ण जेवा असे प्रार्थित. भागलेत क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणत असे. घृत असे आपुले करी वाढीत असे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी आकंठ मर्यादा जेविलो. भक्ष परमान्न पत्र शाखा. ब्राह्मण वाढिताती अनेका. शर्करा लवण दधी शाखा अनेक परी जेविले. तृप्त झाले ब्राह्मण देखा. हस्त प्रक्षालन करीती ऐका. उच्चिष्ठे काढिताती तात्काळिका. आश्चर्य म्हणती तये वेळी. तांबूल देती समस्तांसी. गुरु बोलावुनी म्हणती तयासी. पाचारा आपुल्या कलत्र पुत्रांसी. समस्त येऊनी जेविती. आले विप्र कुळ समस्त. जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित. शूद्रादी ग्रामलोका पाचारा. त्यांच्या स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत.
पाचारिल्या समस्त येत जेऊनी गेली तये वेळी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आता कोण उरले ग्रामवासी, ते सांगती स्वामी यासी, अंत्यज जाती उरली असे. पाचारावे समस्तांसी, अन्न वाढून द्यावे तयांसी, जितुके मागती तृप्तीसी, तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखे, प्राणी मात्र नाही भुका. सांगती श्री गुरु द्विज लोका, डांगोरा पिटा गावात. कोणी असती क्षुधाक्रांत, तयासी पाचारावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित, हिंडती ग्रामी तये वेळी. प्राणी मात्र नाही उपवासी, सर्व जेवले परियेसी. मग निरोपित त्या द्विजासी, भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले, मागुती जाऊन अन्न पाहिले. आपण जितुके होते केले, तितुके अन्न उरले असे. ऐकोनी श्री गुरु म्हणती, घेऊनी जारे अन्न त्वरिती. घालावे जळी जळचरे खाती, तृप्त होती तीही जीवनी. ऐसे तया दिवशी विचारिती, 4 सहस्त्र झाली मिती. भूमीवरी झाली ख्याती, लोक म्हणती आश्चर्य. इतुके झाली यावरी, श्री गुरु द्विजा ते पाचारी. वर देती दरिद्र दुरी, पुत्र पौत्र होती तुझ. समस्त तटस्थ झाले लोक, म्हणती देखिले आजी कौतुक. अन्न केले होते स्वल्प एक, 4 सहस्त्र केवी जेविले. एक म्हणती श्री गुरुकरणी, स्मरली असेल अन्नपूर्णी. अवतार पुरुष परिपूर्णी, झाला श्री नृसिंह सरस्वती. एक म्हणती अपूर्व देखिले, पूर्व कथानक होते ऐकिले. पांडव गृही दुर्वास गेले, ऋषीश्वरां समवेत. सत्व भंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला ठाकून. तेणे केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले. नर दिसे तो दंडधारी, सत्य त्रिमूर्ती अवतारी. न कळे महिमा असे अपारी, म्हणती लोक अनेक. याते नर जे म्हणती, जे जाती अधोगती. वर्णावया आम्हा नाही मती, परब्रह्ममूर्ती श्री गुरु. 9 हा जरी ईश्वर, केवी केले अन्नपूर. होते 3 अडीच शेर, 4 सहस्त्र जेविले केवी. आणिक एक नवल झाले, आम्ही समस्ती देखिले. प्रेताचे संजीवन केले, शुष्क काष्टासी आले पल्लव. आणिक ऐका त्याचा महिमा, कोणाची देऊ आता उपमा. कुमसीस होता त्रिविक्रमा, तयासी दाखविले विश्वरूप. ग्रामात होती वांज महिषी, क्षीर काढिले भिक्षेसी. वेद म्हणविले पतित मुखासी, अभिमंत्रिता श्री गुरूंनी. आणिक झाले एक नवल, पुष्टी आला विप्र केवळ. दर्शन मात्रे झाला निर्मळ, आम्ही देखिला दृष्टीने. विणकर होता एक भक्त, तयासी दाखविला श्री शैल्य पर्वत. काशी क्षेत्र क्षण न लागत, एका भक्तासी दाखविले. आणिक अपार चरित्रे सांगता आहेत अपारे. क्षितीवरी समस्त दैवते, तयाचे 9 सामर्थ्य. समस्त देवा ते आराधिता, आयासे होय मन काम्यता. दर्शन मात्रे श्री गुरुनाथा, सकळाभिष्टे होता ती. ऐसे म्हणती विप्रलोक, अपूर्व झाले कौतुक. ख्याती ऐकती समस्त लोक, येती अनेक दर्शना. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. याची निमित्ते बहुवसी, शिष्य झाले श्री गुरुचे. नाना राष्ट्रींचे भक्त येती, श्री गुरुची सेवा करीती. अंतःकरणी एकचित्ती, भजनारांसी प्रसन्न. गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवीत. जन हो ऐका तुम्ही समस्त, भजा भजा हो श्री गुरुसी. इति श्री गुरुचरित्रामृत. अन्नपूर्ती गुरु करीत 4 सहस्र जेवित. 38मोऽध्यायः. हा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुःसहस्र भोजने नाम 38मोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ऐका. 60 वर्षी वांझेसी एका, कन्यापुत्र झाली परियेसा. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. कृष्ण पंचगंगा संगम निजस्थान. चरित्र दावुनी केले गाणगापुरी गमन. तेथे भक्त श्रेष्ठ त्रिविक्रम यती जाण. विश्वरूपे तया दिधले दर्शन. जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता. नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता.
वंध्यासाठी वर्षे पुत्र निधान, मृत ब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून, वांज महिषी काढवी दुग्ध दोहून, अंत्यजाचे वदनी निगमागम पूर्ण. जय देव जय देव जय श्री सद्गुरु दत्ता, नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता. शुष्क काष्टी पल्लव दाऊनी लवलाही, पुष्टी ब्राह्मण केला निज देही. अभिनव महिमा त्यांची वर्णू मी काही, म्लेंछ राजा येऊनी वंदी तव पायी. जय देव जय सद्गुरु दत्ता, नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता. दीपवाळीचे दिवशी भक्त येवोनी, 8ही जण मस्तक ठेविती तव चरणी. 8ही ग्रामी भिक्षा केली ते दिनी, निमिष मात्रे तंतुक नेला शिवचरणी. जय देव जय सद्गुरु दत्ता, नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता. ऐसे चरित्र दावनी जड मूढ उद्धरिले, भक्तवत्सल ऐसे ब्रीद मिरविले. अगाध महिमा म्हणून वेद श्रुती बोले, गंगाधर तनय वंदी पाऊले. जय देव जय सद्गुरु दत्ता, नरसिंह सरस्वती जय विश्वंभरिता. ओम त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी खैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारम, निर्गुण विस्तारम, षडगुण पारावारम, दुर्जन संहारम, भक्त प्रिय दातारम, कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम, निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसदरितम, मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्री वल्लभ यतिवर कृतकृत्यम, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम, श्रुति सकलाधारम, कांडत्रय विस्तारम, प्रत्यय लघुकारम. कल्पद्रुम फलभारम, कल्पित दातारम, पठनामृत रसधारम, भवभय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम, भू इच्छातरणम, ज्ञानामृत रसभरणम, जडजीवोद्धरणम. भक्त्याकृतमपि स्मरणम, तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम. श्री गुरु करुणाकृत्यम, सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतमथितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृत लौकिक दत्तम, त्वद्गत शेष वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसदरितम, मामुद्धार त्वरितम. यदक्षर पदभ्रष्टम मात्राहीनम च यद्भवेत्, तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. गालिन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम श्री गुरवे नमः.